वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती महिलांनी धडक दिली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना अपात्र केलं जात असल्यानं महिलांचा संताप पाहायला मिळतोय। अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आक्रमक झालेली आहे। महिलांचा राजकारण्यांवरती नसून अधिकाऱ्यांवरती रोष आहे। कागदपत्रांची तपासणी न करता लाभ दिलास आता अपात्र कसे करता? अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने अर्ज मंजूर झाले, लोकप्रतिनिधींच्या नाही, असं या महिलांनी म्हटलेलं आहे। 20,000 पेक्षा जास्त महिलांना अपात्र केलेलं आहे। तर तुम्ही आधी जे महिलांना पात्र केलं आहे आणि आता अपात्र केलं आहे, त्यांच्याकडून तुम्ही पैशाची पण मागणी करत आहे, तर ही मागणी चुकीची आहे असं आमचं महिलांचं मत आहे। आणि त्या महिला आता मला सांगा, गोरगरीब महिला आहे, त्या कुठून पैसे परत करणार आहे? म्हणजे अधिकारी जे आहे, अधिकाऱ्यांनी पुरुषांचे पण फॉर्म भरलेले आहे, पुरुषांचा अकाउंट नंबर लावला असेल, बरोबर आहे? जेव्हा फॉर्म भरले तेव्हा त्यांचं आधार कार्ड लावलेलं आहे, तर हे कसं लावलेलं आहे? हे कसं झालेलं आहे? यामध्ये अधिकाऱ्यांची चूक नाही आहे का?